भाजपचे नेते रामदास कदमांनी केलं. असं आहे की अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं. त्यामुळे जर रामदासभाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही. तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेन. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे वारंवार असं बोलतायत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळं काही द्यायचंय, मग ते सगळे सोयरे असेल, आरक्षणाचा मुद्दा निकाली काढणं असेल, हे सगळे द्यायचे, पण देवेंद्र फडणवीस यामध्ये अडचण करतात आणि ते सगळं हे होऊ देत नाहीये. काय नेमकं याला उत्तर आहे? मला याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदेसाहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो. शिंदेसाहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदेसाहेबांना विचारावं. आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातनं देखील निवृत्त होईल. याचं कारण एक लक्षात ठेवा, आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील देईल. अजितदादा आहेत ते सन्मान यात्रेमध्ये, अजितदादांच्या जनसन्मान यात्रेमध्ये आज आमदार नवाब मलिक देखील सहभागी झाले. या संदर्भातली माझी भूमिका यापूर्वीच मी स्पष्ट केलेली आहे. तर रामदास कदमांनी असं म्हटलंय की भाजपला जर राक्षसी महत्वाकांक्षा असेल तर युती तोडावी, तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू. मी पुन्हा एकदा सांगतो, असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात. त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात. शेवटी आम्ही माणसं आहोत. 50 गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाळलं पाहिजे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलेन. 3,000 रुपये करण्याची राज्याचे मुख्यमंत्री घोषणा केली. काल लगेच आदित्य ठाकरेंनी सांगितलं की आम्ही आमच्या सरकारला 3,000 करू. दुसऱ्या सुरेंचा दावा आहे की ही योजना जास्त पॉप्युलर आहे, ते आम्ही एक मॉडेल, म्हणजे तुमची योजनेची कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न विरोधक करू. मला या गोष्टीचा आनंद आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याकरता सगळे प्रयत्न करून पाहिले, त्यांना ती बंद करता आली नाही. तर आता त्या योजनेला आपल्याकडे कसं खेचता येईल याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. पण जनता त्यांना एकच सवाल विचारेल, तुम्हाला इतके वेळा संधी मिळाली, ती संधी मिळाली असताना तुम्हाला बहिणींची आठवण का आली नाही? बहिणींना हे माहिती आहे की केवळ आणि केवळ महायुतीचं सरकार आहे जे त्यांच्या पाठीशी उभं आहे. तो लाड़की बहन योजना जो महाराष्ट्र में कहीं ना कहीं सक्सेस दिख रहा है, इसका कैसे देखते हैं आप? ये निश्चित रूप से हमारी बहनों ने इस योजना को बहुत अप्रिशिएट किया है. हमारी बहनों ने इस योजना में बहुत अच्छी सहभागिता दी है और सरकार बहनों के पीछे है. सरकार बहनों को सक्षम बनाकर रहेगा. तो झारखंड हम देख रहे हैं सर, झारखंड बारे में जिस तरीके से वारंवार पाया जा रहा है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सब कुछ करना चाहते हैं लेकिन देवेंद्र फडणवीस इसमें अड़चन कर रहे हैं. देखिए, मैं बहुत स्पष्ट रूप से कहता हूं, मुख्यमंत्री जी को सारे अधिकार होते. कोई मंत्री मुख्यमंत्री जी से बड़ा नहीं होता. मैं और मुख्यमंत्री जी साथ में मिलकर काम करते. मैं पूरी ताकत से उनके साथ में खड़ा हूं और जहां तक इन आरोपों का सवाल है, मैं तो श्री जरांगे पाटिल इनको कहूंगा वे स्वयं ही मुख्यमंत्री जी से इस सवाल को पूछे. अगर मुख्यमंत्री जी ये कहते कि उनको मराठा समाज के लिए कोई निर्णय लेना था और उसमें मैंने अड़ंगा लाया, उसी समय अपने पद का भी इस्तीफा दूंगा और राजनीति से भी मैं अपनी रिटायरमेंट घोषित करूंगा. इस प्रकार से झूठी बातें फैलाने में कोई मतलब नहीं है.
लगातार मराठा समाज के लिए अगर किसी ने निर्णय लिया है तो या तो मुख्यमंत्री के तौर पर मैंने लिया है या फिर शिंदे जी ने लिया है, और शिंदे जी के हर निर्णय में मैं उनके साथ में हूं। सर, नागपुरातील एका गुंडासोबत एका मुलग्यासोबत अनिल देशमुख आणि संजय राऊत यांचे फोटो आलेत. अनिल देशमुख आणि संजय राऊतांचे एका नागपूरमधील टोळीच्या प्रमुखासोबत फोटो आलेत. नितेश राणे यांनी ट्विट केलंय की आधी तुम्ही स्वतः अशा प्रकारे गुन्हेगारांसोबत राहता आणि मग सांगता की नागपूरचा माणूस आम्हाला जेलमध्ये नाही. असं आहे की आपण सगळ्यांनी वसुली सरकार काय असते बघितलेलं आहे. वाझे यांना नोकरीमध्ये घेणार नाही अशी भूमिका मी घेतली होती. त्या वाझेंना नोकरीमध्ये घेणारे कोण आहेत, कोणाच्या सहीने ते आले, कोणी त्यांना आतमध्ये घेतलं, आता आरोप करतायत, आता बोलतायत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून गुंडांशी यांचे संबंध आहेत. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी वसुली करण्याकरता सर्व प्रकारचे व्यवहार हे करतात. त्यामुळे यांच्यासोबत अशी माणसं दिसली यात मला काहीच नवल वाटत नाही. सर